नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की श्री सूक्त हे पठण आपण जर घरामध्ये पठण केलं दररोज तर त्याचे काय फायदे होतात, आपल्याला काय लाभ मिळतात, त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर जास्त वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया. श्री सूक्त हे सुख समृद्धीकारक श्री सूक्त या स्तोत्राचं महत्त्व, हे पठण करणं, हे स्तोत्र पठण करण्यामागचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. कारण या संसारामध्ये कुणीही असो, कितीही मोठा व्यक्ती असो, प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी राहावी, ऐश्वर्य नांदावं, लक्ष्मी यावी, पैसा यावा, असं प्रत्येकांनाच वाटत असतं. लक्ष्मी प्राप्तीसाठी करण्यासाठी काही ना काही आपण प्रयत्न देखील करत असतो, धडपड करत असतो. त्यासाठी माता देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्री सूक्ताचं आपल्याला श्री सूक्ताचे पाठ आपल्याला करायचे आहे. श्री सूक्त रोज आपण सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवी देवतांजवळ तुपाचा दिवा लावून 5 वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते. आता कमळगठ्ठ्याच्या माळीवर, कमळगठ्ठ्याची जी माळ आहे तर ती आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळेल किंवा धार्मिक जी आपली देवांचं साहित्य मिळतं त्या दुकानावरती तुम्हाला कमळगठ्ठ्याचं माळ जी आहे तर ती मिळून जाईल. कमळगठ्ठ्याची माळ आपल्याला घेताना 108 मण्याची माळ घ्यायची आहे. ज्यांना नाही शक्य, ज्यांना नाहीच मिळाली, त्यांनी नुसतं पठण केलं श्री सूक्त तरी देखील चालणार आहे. श्री सूक्त पठण करताना कुंकवाने आपल्याला अर्चन करायचं आहे, मग त्या माळेने जप करायचा आहे. नक्कीच तुम्हाला सुखद अनुभव हा येईल. आता शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर आपल्याला श्री सूक्त सकाळ संध्याकाळ दोनही वेळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते. श्री सूक्ताचे रोज सकाळी आपल्याला महालक्ष्मीच्या फोटो समोर बसायचं आहे. 21 वेळा पठण केल्याने आपल्या कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास मदत होते. माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावरती भरभरून होत राहते. आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो स्थिर राहायला सुरुवात होते. आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते हळूहळू मोकळे होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास करत असते. कारण माता लक्ष्मीची कृपा करून घेण्यासाठी शुक्रवार हा खूप महत्त्वाचा मानला जातो. शास्त्रामध्ये या दिवशी संध्याकाळी बरोबर 6:30 ते 7:30 या काळामध्ये आपल्याला शुचिर्भूत व्हायचं आहे. शुचिर्भूत होणं म्हणजे काय, तसं ना आपण संध्याकाळच्या वेळी तर आपण स्नान करू शकत नाही. आता ज्यांना शक्य आहे ते करतीलही, परंतु आपल्याला स्वच्छ तोंड हातपाय धुवायचे आहे आणि आपल्याला आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे. संध्याकाळची लवकरच झाडझूड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ तोंड हातपाय धुवायचे. नंतर आपल्याला तुळशी समोर एक दिवा लावायचा आहे, देवासमोर एक दिवा लावायचा आहे, तेलाचा लावायचा आहे तो. आणि आपल्याला ज्या वेळेस आपल्याला श्री सूक्त पठण करायचं आहे तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, 2 वातीची 1 वात आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे 2 वाती घ्यायच्या आहे. तो शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तुमच्याकडे जर गाईचं तूप असेल तर आवर्जून टाका, नसेल तर काही हरकत नाही. म्हशीचं जर तूप असेल तुमच्याकडे तर तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. 1 फूल असलेली लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि 1 वेलची टाकायची आहे. त्याचबरोबर थोडीशी दालचिनीचा तुकडा देखील तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. सर्वात प्रथम तुम्हाला हा तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर आपली जी कुलस्वामिनी आहे, कुलदेवी आहे, त्या देवी मातेला हळदी कुंकू लावायचं आहे. आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता ही असते. अन्नपूर्णा मातेला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये. त्यानंतर जे लक्ष्मी स्वरूप ज्या देवी देवतांची फोटो असतील, माता लक्ष्मीचा फोटो असेल तर आपल्याला कळसाला देखील हळदी कुंकू लावायचं आहे.
त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे, दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायची आहे आणि यानंतर आपल्याला श्री सूक्त पठण करायचं आहे। श्री सूक्त पठण केल्याने धनासंबंधित सर्व समस्या दूर होतात। आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवरती किंवा टाक असतात त्यावर रोज आपल्याला श्री सूक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची आपल्यावरती भरभरून कृपा प्राप्त होते, आशीर्वाद मिळतो। आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी 11 वेळेस श्री सूक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती कुंकुमार्चन करावं। अखंड लक्ष्मी प्राप्ती करता खूप छान सेवा आहे, करून बघा। नवरात्री श्री सूक्त रोज 11 वेळेस या पद्धतीने 9 दिवसापर्यंत पठण केल्याने धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होत असतं। श्री सूक्त स्तोत्र पठण करताना उत्तर दिशेला आपल्याला तोंड करून पठण करायचं आहे। यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्त होते, कारण उत्तर दिशा ही जी आहे तर ती कुबेर देवांची दिशा आहे। श्री सूक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहाचे आपल्यावरती पडणारे जे काही प्रभाव आहेत तर ते कमी होतात। ज्या व्यक्तींना खूप आर्थिक समस्या आहे, सर्व काही करून सुद्धा पैसे घरामध्ये येत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही, माता लक्ष्मी घरामध्ये टिकून राहत नाही, अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे आटोपून श्री सूक्ताचं 11 वेळेस जरूर पठण करून बघा। त्याचं शुद्ध तुपाने होम हवन करावं, त्याने लक्ष्मी स्थिर राहते। श्री विष्णू भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर श्री सूक्त 16 वेळेस आणि विष्णू सहस्रनाम 1 वेळेस पठण केल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता लाभते। शास्त्र असं सांगते की जिथे रोज श्री सूक्त पठण केलं जातं त्या ठिकाणी कायम माता लक्ष्मीचा वास असतो। अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या घरामध्ये दररोज, आता ज्यांना 11 वेळा 16 वेळा श्री सूक्त दररोज दोन्हीही वेळ पठण करणं शक्य नाही, तर किमान तुम्हाला दररोज सकाळी एकदा श्री सूक्त पठण करायचं आहे आणि एकदा संध्याकाळी पठण करायचं आहे। ज्यांना सकाळी पठण करणं आता कामानिमित्त जर होत नसेल सकाळी पठण करणं, तर सायंकाळच्या वेळी तुम्हाला आपण ज्यावेळी दिवाबत्ती करतो तर त्यावेळी तुम्हाला आवर्जून एकदा दररोज नित्यनेमाने पठण करायचं आहे। आणि मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तुम्हाला आपल्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा फोटोवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन कशा पद्धतीने करावं याबद्दलचा डिटेल्समध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे। तुम्हाला कोणत्या विषयीचे व्हिडिओ आवडतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, त्या विषयावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। फक्त एकच विनंती माझ्या YouTube परिवाराला आहे की व्हिडिओला थोडं तुम्ही लाईक करत जावा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत जावा आणि व्हिडिओ आपले एकमेकांना शेअर करा। चॅनलवरती तुम्ही जर नवीन व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करत जा आणि आपलं चॅनल भरभर मोठं होऊ द्या, ग्रो होऊ द्या, एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे। प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे। अशा पद्धतीने आपण आणि ज्यांना खरोखर एक सांगेन, ज्यांना नाही शक्य त्यांनी सरळ मोबाईलवरती यूट्यूबला लावून द्या आणि आपण आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही लावू शकता। आणि आपल्या घरामध्ये श्री सूक्त पठणाचे फायदे जे आहेत तर ते खूप आहेत। तुम्ही फक्त सेवा करून बघा, तुम्हाला त्या सेवेचा नक्कीच अनुभव येईल। सोबतच महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते पण श्री सूक्त इतकंच प्रभावी आहे। जसं कनकधारा स्तोत्रम आहे त्याला सुद्धा खूप महत्त्व आहे, खूप प्रभावी स्तोत्र आहे कनकधारा स्तोत्रम, तर ते देखील खूप प्रभावी आहे। त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकमचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे, कारण की ज्यांना पठण करणं शक्य होत नाही त्यांनी यूट्यूबला लावलं तरी देखील आपल्या घरामध्ये नामस्मरण होतं, आपले कानावरती ते शब्द आपल्याला ऐकायला मिळतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री सूक्ताचं पठण दररोज आपल्या घरामध्ये करायचं आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी करा, ज्यांना नाही शक्य त्यांनी सायंकाळच्या वेळी केलं तरी देखील चालणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करा, सेवा केली की आपोआप मेवा आपल्याला मिळत जातो। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटू
भेटूया नवीन छानशा माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.